हॅलो एव्हरीवन, मी शिवानी. तर आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये एकदम खमंग खुसखुशीत पालक थालीपीठ, नॉट पराठे. मला पराठेपेक्षा थालीपीठ जास्त आवडतं. तुम्हाला कसं आवडतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थालीपीठला छान तेल वगैरे लावून एकदम खरपूस भाजून घेतलं. थोडेसे जडले पण टेस्टला एकदम बेस्ट झाले होते. दूध पॉकेट वगैरे आणायला मी बाहेर गेले होते आणि समजतच नाही माझ्या केसांना चिमटे कसेच म्हणून टिकत नाही. कितीही चांगले चिमटे घेतले तरी ते तुटते म्हणजे तुटतेच. नंतर रात्रीच्या जेवणात एकदम कडक मेन्यू होता. आपल्याकडे भांड्याची कमी आहे असं काही नाही, पण ते स्टीलचे नाही, जर्मनचे भांडे, आणि जर्मन इंडक्शनवर बसत नाही, तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून गुलाबजामसाठी पाक ना केटलमध्येच बनवला. गंज छोटा असल्यामुळे थोडेच तळावे लागत आहे. मी मस्त असे खरपूस गुलाबजाम तळून घेतले. गुलाबजाम तळत होते तोपर्यंत पाक पण रेडी झाला होता. गुलाबजाम पाकामध्ये टाकले आणि तोपर्यंत मग पापड वगैरे मी भाजून बाकीचा स्वयंपाक करून घेतला. पापड भाजताना मी पापडाला एवढं निरखून का बघत असेल. सगळं बनवून झाल्यावर मस्त जेवण वगैरे केलं. जेवणात गोड असल्यावर किती सुस्ती येते, आणि ते पण उन्हाळ्यात गोड आणि मग जेवण. सुस्ती तर येणार म्हणजे येणार. मला दुसऱ्या दिवशी केस धुवायचे होते म्हणून मी रात्रीच केसांना तेल लावून घेतलं. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की माझा हेअरफॉल कमी झाले, पण काय माहीत कोणती नजर लागली ना काय झालं, तर परत मला एकदम जास्त हेअरफॉल सुरू झालं. मी याच्यावर सोल्युशन काढते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, राधे राधे.